ठाण्यात आषाढी एकादशीचा उत्साह शिगेला. विठ्ठल नामाच्या गजरात भक्तिमय वातावरण. महाराष्ट्र राज्यात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच शहरातील विविध विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ठाण्यातील स्थानिक मंदिरांमध्ये सकाळपासूनच अभंग, भजन आणि जय हरी विठ्ठलच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. मंदिरांना झेंडूच्या माळा, फुले आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते. भाविक शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेत होते. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच भाविक पारंपरिक वेशभूषेत दर्शनासाठी आले होते. गाभाऱ्यातील मूर्तींनाही तुळशीच्या माळांनी आकर्षक रीतीने सजवण्यात आले होते. आषाढी एकादशी हा केवळ सण नसून श्रद्धेचा आणि एकतेचा दिवस आहे. घराघरात तुळसीपूजन, उपवास आणि पांडुरंगाच्या नामस्मरणाने संपूर्ण शहर भक्तिरसात नाहून निघाले होते. ठाणे स्टेशन परिसर, कोपरी, जांभळी नाका, गावदेवी परिसरातील मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी होत होती. अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते. प्रशासनाकडूनही भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. वाहतूक आणि सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठाण्यात सर्वत्र आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ठाण्यातील वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई. राजस्थानच्या कारमधून 35.70 लाखांचा पोस्त चुरा जप्त. ठाणे शहर वाहतूक शाखेच्या सतर्कतेमुळे आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करीचा मोठा डाव उधळला आहे. गोल्डन डाईज नाक्यावर संशयित राजस्थान पासिंग 4ची तपासणी करताना तब्बल 35,70,720 रुपये किमतीचा अफूच्या सुकलेल्या बोंडांचा म्हणजेच पोस्त चुराचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. दिनांक 22 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता कापूरबावडी जंक्शन येथील गोल्डन डाईज नाक्यावर वाहतूक पोलीस हवालदार सचिन खराडे आणि महिला पोलीस कर्मचारी मयुरी पवार हे वाहतूक नियमन करत होते. नाशिक मुंबई मार्गावरून येणाऱ्या काळ्या रंगाच्या राजस्थान पासिंग कारमध्ये संशयास्पद गोण्या दिसल्याने पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र चालकाने कार न थांबवता वेगाने पळवली. पोलिसांनी पाठलाग करून कार अडवली. कारमध्ये 2 जण होते. त्यातील एक जण संधी साधून पळून गेला. चालक सीताराम रामनिवास प्रजापती याला मात्र पोलिसांनी पकडले. कारची झडती घेतली असता सीट आणि डिकीट ठेवलेल्या गोण्यांमध्ये सुमारे 150 किलो पोस्त चुरा आढळून आला. बाजारभावानुसार त्याची किंमत 35,70,720 रुपये असल्याचा अंदाज आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली API सोमनाथ कर्णवर पाटील आणि त्यांच्या पथकाने पंचांसमक्ष पंचनामा करून मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाला अटक करण्यात आली असून फरार साहतीदाराचा शोध सुरू आहे. वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सचिन खराडे आणि मयुरी पवार यांच्या सतर्कतेला दाद दिली. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते दोन्ही कर्मचाऱ्यांचा लवकरच गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती कापूरबावडी उपविभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये.
भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. खासगी रुग्णवाहिकांमधील लूट थांबणार, मनसेच्या पाठपुराव्याला यश. खासगी रुग्णवाहिकांमधून रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. आता राज्यातील सर्व खासगी रुग्णवाहिकांमध्ये तसेच रुग्णालयांच्या प्रवेशद्वारावर परिवहन विभागाने निश्चित करून दिलेले दरपत्रक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भातील आदेश परिवहन विभागाकडून प्राप्त झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून खासगी रुग्णवाहिका चालकांकडून रुग्णांची अडचणीची वेळ साधून मनमानी पद्धतीने पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर प्रति किलोमीटर अशा नावाखाली वेगवेगळे दर सांगून नातेवाईकांकडून हजारोंची मागणी केली जात होती. ही बाब मनसेचे ठाणे जिल्हा सचिव नैनेश पाटणकर यांनी गांभीर्याने घेतली आणि परिवहन विभागाकडे पाठपुरावा सुरू केला. या विषयावर ठाणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दरपत्रक लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती पवार यांच्यासह परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मनसेच्या वतीने नेते अभिजित पानसे, अविनाश जाधव, जिल्हा सचिव नैनेश पाटणकर, रवींद्र सोनार, सुबोध वैद्य, विभाग अध्यक्ष संदीप साळुंखे, वाहतूक जिल्हाध्यक्ष आशिष डोके, विभाग सचिव संजय भुजबळ, सुरेश भोर, प्रभाग अध्यक्ष मनोज परळीकर, जनार्दन खरिवले यांच्यासह अनेक कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलले गेले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने खासगी रुग्णवाहिकांमध्ये दरपत्रकाचे स्टिकर लावण्यात आले आहेत. आज प्रादेशिक टीओ म्हणजे विभाग ठाण्याचा यांचं मनापासून आभार आणि अभिनंदन सुद्धा. एक उपक्रम आमचे नैनेश पाटणकर ठाणे जिल्हा सचिव यांनी आणि आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी एक प्रस्तावित केला होता की अँब्युलन्स जेव्हा घेतली जाते तेव्हा वाटेल ते दर आकारले जातात. त्याला कुठलं दरपत्रक नाही. कुठल्याही पाऊस असेल किंवा काही असेल किंवा एकदम अडचण असेल तर जास्त पैसे मागितले जातात. अशा खूप तक्रारी आपल्याकडे येतात. पण त्यावेळेला पेशंट इतका आजारी असतो ते त्याच्या घरचे त्यावर विचार न करता ते पैसे द्यावे लागतात. याच्यावरती आमच्या नैनेश पाटणकरांनी गेलं वर्षभर अभ्यास करून पूर्ण महाराष्ट्राच्या अँब्युलन्स सेवेचा अभ्यास करून एक दरपत्रक बनवलं आणि मनापासून मी प्रशासनाचं आणि मॅडमचं आणि सरांचं अभिनंदन करतो, आभार मानतो की एखादी चांगली गोष्ट राजकारण न बघता त्याचा जो लोकांकरता सदुपयोग जर होत असेल तर पहिल्यांदा पुढाकार घेऊन ठाणे आरटीओनी, ठाणे या प्रादेशिक विभागाने हा पुढाकार घेतला आणि तुम्ही जर बघत असाल त्यांच्या अधिपत्याखाली 1000 अँब्युलन्स आहेत. त्या 1000 अँब्युलन्सवरती आता हे दरपत्रक तुम्ही बघत असाल तर इथे लावलेलं आहे. या प्रकारचं दरपत्रक इकडे लावलेलं आहे आणि ह्या दरपत्रकानुसारच आता त्यांचं भाडं आकारलं जाईल. मनापासून धन्यवाद प्रशासनाने तुमच्या सगळ्यांचे. आम्ही राजकीय लोक म्हणून आंदोलनं करतो, काही मागण्या करतो, पण इतक्या तत्परतेने ही तुम्ही मागणी मान्य केली. तुमचं उदाहरण महाराष्ट्रात नाही, कारण देशाने घ्यायला पाहिजे. चांगली गोष्ट असेल तर ती लगेच व्हायला पाहिजे आणि ती लगेच केलेली आहे. मनापासून धन्यवाद. या दरपत्रकामुळे रुग्णालयाबाहेर आणि रुग्णवाहिकेच्या आत दर स्पष्टपणे दिसल्याने नातेवाईकांची फसवणूक थांबेल. कोणत्याही रुग्णवाहिकेसाठी एकसमान दर असल्याने मनमानीला आरा बसेल. आपत्कालीन परिस्थितीतही रुग्णांना परवडणारी सेवा मिळू शकेल. असे नागरिकांच्या हिताचे फायदे होणार आहेत. यावर अविनाश जाधव यांनी सांगितले, ही फक्त सुरुवात आहे. दरपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही यावर देखील लक्ष ठेवले जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णवाहिकांवर कारवाईची मागणी देखील करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.
आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. दिवा शहरात SIR प्रक्रियेला हडताळ. ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांचा निवडणूक प्रशासनाला सवाल. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेत दिवा शहरात घरोघरी पडताळणी न होता केवळ कॅम्पच्या माध्यमातून फॉर्म भरून घेतले जात असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे या प्रक्रियेच्या मूळ उद्देशालाच हरताळ बसल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी काळात मतदार यादींचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम म्हणजे SIR हाती घेण्यात आलेला आहे. परंतु 144 कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील ठाणे महानगरपालिकेतील वॉर्ड क्रमांक 27, 28 आणि 29 मध्ये ही SIR प्रक्रिया व्यवस्थितरित्या राबवताना दिसत नाहीये. SIR पद्धत म्हणजे प्रत्येक BLOनी घरोघर जाऊन तो मतदार त्या घरात राहतो की नाही, तो खरा मतदार आहे की नाही याची माहिती घेऊन तो फॉर्म भरणं हे बंधनकारक आहे. परंतु दिवा विभागात हे कुठे होताना दिसत नाही. दिवा विभागातील 27, 28 आणि 29 वॉर्ड क्रमांकामध्ये कोणताही BLO आजपर्यंत घरी गेलेला नाही. कालच ठाणे महानगरपालिका दिवा प्रभाग समिती मार्फत एक पत्रक काढण्यात आले आणि त्या पत्रकात असं म्हणण्यात आले की दिनांक 23, 24 आणि 25 रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत लोकांनी ज्या ज्या बूथवरती मतदान केलं होतं त्या बूथवरती जाऊन त्यांनी SIRचा फॉर्म भरायचा आहे. म्हणजे जे निवडणूक आयोगाने संपूर्ण देशाला लावण्यात आलेले की SIR पद्धती घरोघरी जाणार, परंतु ही पद्धत दिव्यात कुठेही दिसत नाही. दिव्यात या गोष्टीला हरताळ फासली जात आहे. जर SIR जर कॅम्प पद्धतीने लावण्यात आला तर तो खरा मतदार आहे का ह्याची माहिती कशी भेटेल? आम्ही मागे या संदर्भात ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी दिव्यातून 17,000 ही बोगस मतदार आहेत याची यादी निवडणूक आयोगाला दिली होती, परंतु याची कोणतीही दखल निवडणूक आयोगाने घेतलेली नव्हती. जर आता SIR पद्धतीने जर घरोघर जाऊन जर हे शहानिशा केली नाही की तो माणूस तिथे राहतो की नाही, माणूस मृत आहे की जिवंत आहे याची संपूर्ण माहिती या SIR फॉर्म मध्ये भरणं बंधनकारक असताना सुद्धा दिव्यात अशा पद्धतीचं काम होत नाहीये. कॅम्प लावण्यात आलेला आहे. कॅम्प लावणं अख्ख्या देशात कुठे नाहीये, परंतु हे दिव्यात फक्त या 3 वॉर्डात लावलं गेलंय. म्हणजे याचा अर्थ निवडणूक आयोगाची जी BLOची टीम आहे ही सक्षम नाहीये. याचा पुरावाच निवडणूक आयोगाने दिलेला आहे की दिव्यात आम्ही सक्षमपणे ही SIR पद्धत आम्ही राबवू शकत नाही. या संदर्भात आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्य निवडणूक आयोगाला मेलद्वारे पत्र दिलं होतं की अशी ज्या पद्धतीने दिव्यात जी SIR पद्धत चाललेली आहे ती तात्काळ आपण थांबवण्यात यावी आणि जोपर्यंत तुमचे सक्षम BLO तुम्हाला तुमचे पदाधिकारी भेटत नाहीत का, अधिकारी तुम्हाला सक्षम भेटत नाही, तोपर्यंत ही यंत्रणा थांबवण्यात यावी. आणि ज्यावेळी तुम्हाला अधिकारी सक्षम आणि BLO सक्षम भेटतील, जे घरोघर जाऊन लोकांचे SIR फॉर्म भरतील, तेव्हा दिव्यात SIR पद्धत चालू करावी अशी आम्ही ठाम मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. दिवा शहरासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार विविध भागांसाठी BLO यांची नावे, मोबाईल क्रमांक आणि कॅम्पची ठिकाणे जाहीर करण्यात आली आहेत. नागरिकांनी संबंधित BLO यांच्याशी संपर्क साधून EF फॉर्म भरावेत असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र यामुळे घरोघरी पडताळणी होते की नाही याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी पुढे सांगितले, कॅम्पमध्ये फॉर्म स्वीकारल्यानंतरही घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे का याची खात्री प्रशासनाने द्यावी. अन्यथा केवळ कॅम्पच्या आधारे चालवली जाणारी ही प्रक्रिया मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याऐवजी नव्या चुका वाढवेल. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.